नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे क्लास 9 सायन्स अँड टेक्नॉलॉजी लेसन नंबर 2 दॅट इज द वर्क अँड एनर्जी। आणि या लेसनचे जे काही बेसिक क्वेश्चन असतील ते क्वेश्चन आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। ठीक आहे, हा आपला रिव्हिजन व्हिडिओ आहे। आपण हा लेसन पूर्णपणे समजून घेतलेला आहे। ठीक आहे, आता जे रिव्हिजन क्वेश्चन असतील, ठीक आहे, जे वारंवार विचारले जातात आणि जे आपल्याला कन्फ्यूज करतात, ठीक आहे, ते क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। बघा मित्रांनो, जर तुम्हाला क्लास 9 चे जर इतर व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत। आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला जाऊया समोरच्या स्लाइडवर। तर बघा मित्रांनो, ही आहेत माध्यम, याद्वारे तुम्ही काय करू शकता तर आमच्या चॅनल सोबत जोडून राहू शकता। तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता, तुम्ही आम्हाला टेलिग्राम वर जॉईन होऊ शकता, तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करू शकता, आमच्या ट्विटर वर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता, आमच्या फेसबुक पेजला सुद्धा तुम्ही लाईक आणि शेअर करू शकता, आम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता। आणि जर तुम्हाला क्लास 5 to the 10 चे जर व्हिडिओ बघायचे असेल 5 to the 10 या सगळ्यांची लिंक या ब्लॉग स्पॉट वर दिलेली आहेत, ती जाऊन तुम्ही बघू शकता। तर बघा मित्रांनो, इथे आपल्याला काय काय प्रश्न विचारले आहेत, ठीक आहे, ते आपल्याला बघायचे आहे। सुरुवातीला आपल्याला फिल इन द ब्लँक दिलेले आहेत, हे आपण इथं बघूया। तर बघा मित्रांनो, पहिली फिल इन द ब्लँक इथं आपल्याला काय दिलेली आहे, द वन अर्ग इज इक्विव्हॅलंट टू, म्हणजे वन अर्ग हे कशाच्या बरोबर असतो तर तो वन अर्ग हा असतो 1 डाइन इक्वल टू 1 सेंटीमीटरच्या बरोबर असतो। कशा बरोबर असतो? सेंटीमीटरच्या। म्हणजे बघा इथं काय लिहिलंय आपण, 1 अर्ग इज इक्विव्हॅलंट टू द 1 डाइन इनटू 1 सेंटीमीटर। तर हे लिहून घ्या। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, अ बॉडी स्लाइडिंग अक्रॉस द सरफेस डज ब्लँक स्पेस वर्क। म्हणजे बघा हे कोणत्या प्रकारचं वर्क आहे तर याला आपण पॉझिटिव्ह वर्क म्हणूया। आता पॉझिटिव्ह वर्क म्हणजे काय बघा मित्रांनो, आपण इथं 3 प्रकारचे वर्क बघितले या लेसन मध्ये। कोणकोणते वर्क बघितले तर बघा मित्रांनो, एक बघितलं आपण पॉझिटिव्ह वर्क, दुसरं बघितलं आपण नेगेटिव्ह वर्क आणि तिसरं बघितलं झिरो वर्क। आता हे काय आहे बघा मित्रांनो, ज्या डायरेक्शन आपण फोर्स लावलेला आहे आणि त्याच डायरेक्शन जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर त्याला पॉझिटिव्ह वर्क म्हणायचं। ज्या डायरेक्शननं फोर्स लावलेला आहे पण त्याचं जे काही डिस्प्लेसमेंट आहे, ठीक आहे, जे काही मोशन असेल ते अपोजिट डायरेक्शन होत असेल तर त्याला म्हणायचं नेगेटिव्ह वर्क डन। ठीक आहे, नेगेटिव्ह वर्क म्हणायचं। किंवा बघा मित्रांनो, जर तिथं डिस्प्लेसमेंटच होत नसेल तर अशा वेळेस म्हणायचं झिरो वर्क। म्हणजे बघा मित्रांनो, जर पॉझिटिव्ह वर्क असेल तर इथं थीटा असतो 0, ठीक आहे, पॉझिटिव्ह वर्क असेल तर। नेगेटिव्ह वर्क असेल तर थीटा असतो 180 डिग्री आणि झिरो वर्क असते त्यावेळेस थीटा म्हणजे जो अँगल असतो तो असतो 90 डिग्री। ठीक आहे, या गोष्टी इथं लक्षात घ्या। त्यानंतर आहे एनर्जी इज द ब्लँक स्पेस टू डू वर्क। आता एनर्जी काय आहे तर एनर्जी काय आहे तर कॅपॅसिटी आहे टू डू द वर्क, म्हणजे कार्य करण्याची क्षमता, म्हणजे त्याला आपण एनर्जी असं म्हणत असतो। त्यानंतर कायनेटिक एनर्जी इज रिलेटेड टू द, आता जी कायनेटिक एनर्जी आहे हे कशाच्या रिलेटेड आहे तर ही आहे मोशनच्या रिलेटेड। कशाच्या? मोशनच्या। तर बघा कशा प्रकारे, तर बघा मित्रांनो, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ mv²। m म्हणजे मास, v म्हणजे व्हेलॉसिटी, हा असतो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला। त्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो तर असतो m × g × h। ठीक आहे, म्हणजे पोटेन्शियल जी एनर्जी असते ही डिपेंड असते हाईटवर। कशावर डिपेंड असते? हाईटवर। त्यानंतर आहे जूल इज द युनिट ऑफ, म्हणजे जूल हे कशाचं युनिट आहे तर जे जूल आहे हे एनर्जीचं युनिट आहे ॲज वेल ॲज वर्कचं सुद्धा युनिट आहे। म्हणजे हे जूल एनर्जीचं ॲज वेल ॲज वर्कचं सुद्धा इथं युनिट आपल्याला पाहायला मिळते। तर हे तुम्ही इथं नोट डाऊन करून घ्या। चला जाऊया समोरच्या स्लाइडवर। पण जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राइब करा।
बघा मित्रांनो, अनअकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबस आणि इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. यावर तुम्हाला काय करायचं आहे, सचिन सोळंके हा कोड यूज करून तुम्हाला फ्री लाईव्ह क्लासेस अनलॉक करायचे आहेत. म्हणजे बघा मित्रांनो, तुम्हाला काय मिळेल तर तुम्हाला फ्री लाईव्ह क्लासेस मिळतील, स्ट्रॅटेजी अँड टिप्स मिळतील, लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन असतील, फ्री डेली क्यूज आहेत, डेली प्रोग्रेस रिपोर्ट आहे, लीडर बोर्ड टू ट्रॅक परफॉर्मन्स आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि जर तुम्हाला तुमचा फर्स्ट क्लास जर अनलॉक करायचा असेल तर हा कोड यूज करायचा आहे, सचिन सोळंके. यस हा कॅपिटल आहे. बघा मित्रांनो, समजले, हा कोड तुम्हाला यूज करायचा आहे. ठीक आहे. बघा, आणि तुम्हाला जर प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही हा कोड यूज करा आणि तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. 10% डिस्काउंट. तुमच्या भाषेमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे, त्याच्यामुळे आत्ताच अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स तुम्ही अवेल करू शकता. आणि या सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला काय दिलं आहे, ट्रू और फॉल्स आपल्याला इथं दिलेलं आहे. द वर्क डन इज 0 इफ देअर इज अ नो डिस्प्लेसमेंट. बघा मित्रांनो, जर डिस्प्लेसमेंटच झालं नाही तर वर्क डन हा 0 असतो आपल्याला सांगितलेला आहे. हा ट्रू आहे की फॉल्स आहे, तर हा ट्रू आहे. तर बघा कशा प्रकारे. आता बघा मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, आता असा आपण फोर्स लावलेला आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, याचं डिस्प्लेसमेंट झालंच नाही. कारण जो फोर्स आहे तो 90 डिग्री मध्ये आहे, म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचं डिस्प्लेसमेंट झालं नाही. याचा अर्थ तिथं वर्क डन काय आहे, 0 आहे. बघा, सेकंड क्वेश्चन आहे, द वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट इज डिपेंड ऑन द टाइम. म्हणजे जे काही वर्क डन होते कुठल्याही ऑब्जेक्टवर, हे टाइमवर डिपेंड असते का, तर हे फॉल्स आहे, हे टाइमवर डिपेंड नसते. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर आहे, युनिट ऑफ द वर्क अँड एनर्जी इज द सेम. बघा मित्रांनो, जे काही युनिट आहे वर्कचं आणि एनर्जीचं, हे सेम आहे का, यस हे सेम आहे. म्हणजे आपण म्हणूया त्याला जूल. कोणतं युनिट आहे ते, जूल आहे. पोटेन्शियल एनर्जी ऑफ अन ऑब्जेक्ट इज इंडिपेंडेंट ऑफ द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे जी पोटेन्शियल एनर्जी असते ही इंडिपेंडेंट असते त्या ऑब्जेक्टच्या हाईटवर. तर हे काय आहे, हे फॉल्स आहे. ठीक आहे, हे फॉल्स आहे. आणि इथलं काय आहे, हे ट्रू आहे 3 नंबरचं. तर बघा मित्रांनो, जी पोटेन्शियल एनर्जी असते कुठल्याही ऑब्जेक्टची, पोटेन्शियल एनर्जी असते ही डिपेंड असते त्याच्या हाईटवर. कशावर डिपेंड असते, त्याच्या हाईटवर डिपेंड असते. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट इथं चुकीचं होणार आहे. फिफ्थ क्वेश्चन आहे, अ बॉडी ॲट अ रेस्ट मे हॅव अ एनर्जी. म्हणजे एखादी बॉडी जर रेस्टला असेल, थांबलेली असेल, तर तिच्यामध्ये सुद्धा एनर्जी असते. हे बरोबर आहे का, तर हे ट्रू आहे, हे बरोबर आहे. कारण जर बॉडी थांबलेली असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पोटेन्शियल एनर्जी असते, बिकॉज ऑफ इट्स हाईट, त्याच्या हाईटमुळं. ठीक आहे. त्यानंतर आहे, 1 हॉर्स इज इक्वल टू द 746 वॅट. म्हणजे 1 हॉर्स बरोबर 746 वॅट होतात. हे बरोबर आहे का, तर हे अगदी बरोबर आहे. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. चला जाऊया समोरच्या स्लाइडवर. तर बघा मित्रांनो, इथं काय दिलं आपल्याला, इथं आपल्याला काही फॉर्म्युले लिहायचे आहेत. राईट डाऊन द फॉर्म्युली. आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असणार हे लिहायचं आहे, कायनेटिक एनर्जीचं काय असणार, पॉवरचं काय असणार आणि वर्कचं काय असणार हे आपल्या इथं लिहायचं आहे. तर बघा मित्रांनो, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो m × g × h. कारण ही पोटेन्शियल एनर्जी असते ही हाईटवर डिपेंड असते. m स्टँड फॉर मास, g स्टँड फॉर द acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी. देन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ mv². m स्टँड फॉर मास आणि v स्टँड फॉर वेलोसिटी. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, तर पॉवरचा फॉर्म्युला असतो वर्क डन अपॉन टाइम. म्हणजे वर्क डन विथ रिस्पेक्ट टू टाइम हा याचा फॉर्म्युला असतो. देन बघा मित्रांनो, नंतर आपल्याला दिलाय वर्कचा फॉर्म्युला काय आहे, तर वर्कचा फॉर्म्युला आहे F
इंटू यस, यस म्हणजे डिस्प्लेसमेंट, म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, याला आपण वर्क असं म्हणत असतो. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट याला आपण वर्क किंवा वर्क डन असं म्हणत असतो. चला जाऊया समोरच्या स्लाइड कडे. इथं आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द एनर्जी अँड वर्क. म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे, एनर्जी म्हणजे काय, इथं आपल्या एनर्जी म्हणजे काय आणि वर्क म्हणजे काय हे आपल्याला इथं सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, एनर्जी आणि वर्क आहे. तर बघा मित्रांनो, जी काही एनर्जी असते इज द कॅपॅसिटी टू डू वर्क. म्हणजे काय आहे, एनर्जी, ठीक आहे, एनर्जी इज द कॅपॅसिटी टू डू वर्क. म्हणजे कार्य करण्याची जी काही क्षमता असते त्याला आपण एनर्जी असं म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे वर्क म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, वर्क म्हणजे काय आहे, वर्क इज द प्रोडक्ट. वर्क आहे हे प्रोडक्ट आहे कशाचा, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. म्हणजे जो वर्क आहे हा काय आहे, हा प्रोडक्ट आहे कशाचा, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा. तर ह्या गोष्टी तो तुम्ही ध्यानात ठेवायच्या आहे. चला त्यानंतर जाऊया आपण आपल्या समोरच्या क्वेश्चन कडे. समोरचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द डिफरंट टाइप ऑफ वर्क. म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे वर्क असतात. तर बघा मित्रांनो, जे वर्क असतात हे 3 प्रकारचे वर्क आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. देयर आर 3 टाइप ऑफ द वर्क. फर्स्ट वन दॅट इज द पॉझिटिव्ह वर्क. आता पॉझिटिव्ह वर्क काय असते बघा, एखादा ऑब्जेक्ट आहे बघा, हा ऑब्जेक्ट आहे आणि आपण काय केलेलं आहे, या ऑब्जेक्टवर ह्या डायरेक्शननं फोर्स लावतोय. दिस इज नथिंग बट द फोर्स. ठीक आहे. आणि फोर्स लावल्यानंतर या ऑब्जेक्टचं जे काही डिस्प्लेसमेंट असेल ते सुद्धा याच डायरेक्शननं होते. म्हणजे बघा मित्रांनो, ज्या डायरेक्शन आपण फोर्स लावलाय त्याच डायरेक्शननं जर या ऑब्जेक्टचं जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर याला म्हणतात पॉझिटिव्ह वर्क. याला काय म्हणतात, पॉझिटिव्ह वर्क म्हणतात. ठीक आहे. हे झालं पॉझिटिव्ह वर्क. त्यानंतर बघा, त्यानंतर असते नेगेटिव्ह वर्क. नंतर काय असते, नेगेटिव्ह वर्क असते. नेगेटिव्ह वर्क म्हणजे काय बघा, फॉर एक्झाम्पल बघा, एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट असं आपण ठेवलेला आहे, आपण या ऑब्जेक्टवर ह्या डायरेक्शननं फोर्स लावतोय. ठीक आहे. पण याचं जे काही डिस्प्लेसमेंट आहे हे त्याच्या अपोजिट डायरेक्शननं होते. म्हणजे बघा मित्रांनो, इथं अप्लाइड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट याच्यामधला जो अँगल आहे तो 0 असतो आणि इथं बघा अप्लाइड फोर्स आणि जे काही डिस्प्लेसमेंट होत आहे यांच्यामधला जो अँगल असतो हा अँगल 180 डिग्रीचा असतो. ठीक आहे. 0 अँगल असेल तर पॉझिटिव्ह वर्क. नेगेटिव्ह वर्क कधी असते, ज्यावेळेस त्याच्यामधला अँगल 180 डिग्रीचा असतो. ठीक आहे, सोप्या भाषेमध्ये. किंवा जे काही डिस्प्लेसमेंट होत आहे ते अपोजिट डायरेक्शननं होत आहे, ज्या डायरेक्शन आपण फोर्स लावतोय. त्यानंतर असते झिरो वर्क. आता झिरो वर्क म्हणजे काय बघा मित्रांनो, झिरो वर्क म्हणजे काय आहे, झिरो वर्क आपण कधी म्हणणार, ज्या वेळेस एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स लावतोय. ठीक आहे, आपण फोर्स लावतोय पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्प्लेसमेंट नाही आहे. तिथं नो डिस्प्लेसमेंट, तिथं कुठल्याही प्रकारचं डिस्प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळत नाही. अशा वेळेस आपण त्याला झिरो वर्क असं म्हणत असतो. आणि इथं जो अँगल असतो तो 90 डिग्री असतो. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात घ्यायच्या. इथं 3 प्रकारचे वर्क आपण बघितलेले आहे. जो थिटा असतो इथं किती असतो, 90 डिग्री असतो. वर्क डन बाय द फोर्स इज सेड टू बी झिरो when the force and displacement are perpendicular to the each other. म्हणजे जो फोर्स आहे हा फोर्स, ठीक आहे, आणि जे काही डिस्प्लेसमेंट आहे, ठीक आहे, हे एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात त्यावेळेस त्याला आपण झिरो वर्क डन असं म्हणत असतो. ठीक आहे. कन्सेप्ट समजला. चला जाऊया समोरच्या क्वेश्चन कडे. आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला जाऊया समोरच्या क्वेश्चन कडे.
समोरचा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, व्हॉट आर द डिफरंट फॉर्म ऑफ द एनर्जी, म्हणजे एनर्जीचे कोणकोणते फॉर्म आहेत. तर बघा मित्रांनो, आपण सांगू शकतो की आपल्याला मेकॅनिकल एनर्जी माहित आहे. ठीक आहे, सो दिस इज द वन काइंड ऑफ द एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी तुम्हाला माहित असेल. त्यानंतर तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी सुद्धा आहे की नाही. इलेक्ट्रिकल एनर्जी, आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी असते. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला लाईट एनर्जी सुद्धा माहित असेल. ठीक आहे, इथं मी लिहिणार लाईट एनर्जी. त्यानंतर आहे साऊंड एनर्जी, आहे की नाही, साऊंड एनर्जी. त्यानंतर आपण इथं घेऊया साऊंड एनर्जी नंतर हीट एनर्जी, आहे की नाही. हीट एनर्जी सुद्धा एक एनर्जीचाच फॉर्म आहे. त्यानंतर बघा अजून काय सांगता येईल आपल्याला, तर केमिकल एनर्जी, आहे की नाही, केमिकल एनर्जी. त्यानंतर बघा मित्रांनो, नंतर आपण घेऊया मॅग्नेटिक एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी. ठीक आहे, तर हे सर्व एनर्जीचे फॉर्म आहेत, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. चला जाऊया समोरच्या स्लाइडकडे. इथं आपल्याला काय दिलं बघा, इथं आपल्याला दिलेलं आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आपल्याला हा लॉ इथं स्टेट करायचा आहे. आता कन्झर्वेशन ऑफ एनर्जी लॉ काय सांगतो आपल्याला, द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी स्टेटेड दॅट द एनर्जी can neither be created nor be destroyed. It can be converted from one form to the another form. Thus the total amount of energy in the universe remain constant. म्हणजे काय सांगतो आपल्याला हा लॉ सांगतो की जी एनर्जी असते बघा, जी काही एनर्जी असते ही या एनर्जीला आपण काय करू शकत नाही, या एनर्जीला आपण डिस्ट्रॉइड सुद्धा करू शकत नाही आणि ह्या एनर्जीला आपण क्रिएट सुद्धा करू शकत नाही. फक्त एनर्जी काय करू शकतो आपण, ट्रान्सफॉर्म करू शकतो. ट्रान्सफॉर्म म्हणजे काय आहे, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये त्याला फक्त ट्रान्सफॉर्म करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड नॉर बी क्रिएटेड, म्हणजे एनर्जी आपण क्रिएट पण करू शकत नाही, डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. ओनली वन पॉसिबिलिटी इज देअर, दॅट इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. म्हणजे फक्त एनर्जी आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो, तिला कन्वर्ट करू शकतो एका फॉर्म मध्ये मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. म्हणून सांगितलेलं आहे जी काही टोटल एनर्जी असते कशाची, युनिव्हर्सची, युनिव्हर्सची जी काही टोटल एनर्जी आहे ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट, म्हणजे ती नेहमी कॉन्स्टंट असते. हे आपल्या या उदाहरणावरनं पाहायला मिळते. चला त्यानंतर जाऊया आपण आपल्या समोरच्या क्वेश्चन कडे. समोरचा क्वेश्चन आपल्याला इथे विचारलेला आहे तो म्हणजे व्हॉट इज द पॉवर. पॉवर म्हणजे काय आहे आणि पॉवरचं युनिट काय आहे. तर बघा मित्रांनो, पॉवर इज द रेट ॲट विच द वर्क इज डन. बघा पॉवर काय आहे, पॉवर इज द रेट ॲट विच, पॉवर इज द रेट ॲट विच द वर्क डन, वर्क इज डन, सॉरी वर्क इज डन. म्हणजे पॉवर इज द रेट ॲट विच द वर्क इज डन, ही अशी डेफिनेशन आहे. आता पॉवरचं जर युनिट बघायचं झालं तर पॉवर म्हणजे काय असते, तर वर्क अपॉन टाइम असते. ठीक आहे, वर्क असतो जूल मध्ये. ठीक आहे, वर्क असतो जूल मध्ये आणि टाइम असतो सेकंड मध्ये. म्हणजे जूल पर सेकंद म्हणजे वॅट. जूल पर सेकंद म्हणजे काय आहे, वॅट. म्हणजे पॉवरचं युनिट झालेलं आहे वॅट. आणि एक हॉर्स पॉवर, ठीक आहे, एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. ठीक आहे, कारण जे वॅट असते हे खूप छोटं युनिट आहे, त्याच्यामुळे हॉर्स हे इथं युनिट वापरल्या जाते. ठीक आहे, समजले. चला जाऊया समोरच्या क्वेश्चन कडे. समोरचा क्वेश्चन इथं आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे व्हाय द वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज 0. म्हणजे इथं काय सांगितलं आपल्याला, एखादा बघा वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एखादा जर ऑब्जेक्ट असेल म्हणजे तो अशा प्रकारे सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल आणि त्याच्यावर जो काही वर्क डन असतो हा नेहमी 0 असतो. हे आपल्याला इथं सांगायचं आहे. असं का, तर बघा मित्रांनो, आता असं का होते, तर बघा मित्रांनो, आता आपल्याला एक माहित आहे म्हणजे जो फोर्स आपण अप्लाइड केलेला आहे आणि जे काही मोशन होत आहे, म्हणजे बघा हे आहे डिस्प्लेसमेंट आणि हा आहे फोर्स. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर एकमेकांना जर परपेंडिक्युलर असतील
म्हणजे फोर्स आणि जी काही तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिसते हे एकमेकांना जर परपेंडिक्युलर असेल तर वर्क डन काय असते, वर्क डन हे 0 असते. मग जर बघितलं तुम्ही जर सर्क्युलर अशा प्रकारे सर्कल असते, सर्क्युलर मोशन असते, म्हणजे एक ऑब्जेक्ट काय करत आहे, अशा प्रकारे फिरत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे काय आहे, फिरत आहे. म्हणजे काय झालेलं आहे, जो काही फोर्स लागत आहे या ऑब्जेक्टवर तो फोर्स असा लागत आहे, बरोबर आहे, म्हणजे याला आपण फोर्स म्हणणार, याला काय म्हणणार, फोर्स म्हणणार. आणि या ऑब्जेक्टचं जे काही मोशन होत आहे ते अशा प्रकारे होत आहे, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. याचा अर्थ त्या दोघांमधला अँगल म्हणजे थीटा हा 90 डिग्री आहे. थीटा जर 90 डिग्री झाला तर वर्क डन काय होईल, वर्क डन 0 होईल. हा बेसिक कन्सेप्ट याच्या मागे होता. त्यानंतर बघा मित्रांनो, सगळे क्वेश्चन इथं आपण बघितले ते बेसिक क्वेश्चन होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण काय बघणार आहे, तर रिमेनिंग पार्ट बघणार आहे. हा पार्ट 1 होता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 बघणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असतील तर आताच आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे. ठीक आहे, एकदम कुठलाही सबस्क्रिप्शन घेऊ नका, पैसे वगैरे तुम्ही घालू नका, फ्री मध्ये हे व्हिडिओ बघा. जेवढं काही फ्री मटेरियल तुम्हाला मिळेल तेवढं फ्री मटेरियल यूज करण्याचा प्रयत्न करत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.